लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये आयुष्यमान भारत योजनेचा आढावा घेत असताना एकीकडे लाखो रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे महात्मा फुले योजनेतील कथित घोटाळ्यावर सरकारनं कठोर भूमिका घेतली आहे. घोटाळ्याच्या तपासासाठी SITची स्थापना करण्यात आलेली आहे, तर दोषींवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी काय माहिती दिली आहे पाहूया. ॲडमिशनपासून डिस्चार्जपर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, सर्जरी आणि कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. मेडिकल ही परवानगी झाली आता याचे एवढे पैसे लागतील, तुम्ही याचे वेगळे पैसे नाही, असं होत नाही. ज्या पद्धतीनं काही तक्रारी येतात त्यावरती आम्ही निश्चित कार्यवाही करतो. नाही, तशी असेल ना तर तुम्ही ती ग्रीव्हन्सच आहे ना, तुम्ही तक्रार दाखल करा ना. इन केस त्यांनी पैसे घेतले तर ती पावती पाठवा. आम्ही आणि अशा भरपूर फाईन मारलेत मी स्वतः. दिल्या आज काही सगळ्या सूचना होत्या, प्रेमाच्या होत्या, सक्तीच्या होत्या, सगळ्या सूचना दिल्यात मी आज. हाच प्रोग्राम आहे, त्याच्यामुळेच हे सगळं झालं. TMS 2.0 आहे ना, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश आहे. त्यामध्ये चुकीची ॲक्टिव्हिटी सहन केली जात नाही. एक रिपोर्ट सारखा मॅच झाला तरी होत नाही. आता हे बऱ्याच दिवसापासून चालू होतं, 1-1.5 वर्षापासून. पण हे फेब्रुवारीच्या नंतर आयडेंटिफाय झालं. मार्च-एप्रिलमध्ये याच्यामध्ये ॲक्शन झाल्या, मेमध्ये सगळं हे झालं. आणि मग डे फर्स्टपासून चाललेल्या सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवरती घेतलेल्या आहेत. एखाद्या हॉस्पिटलला जर जन आरोग्य योजनेत सहभागी मला नाही लक्षात आलं काय. हां, नाही, आता त्याच्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये ॲक्ट क्लिअर आहे. 1950चा 41चा कलम जे आहे ते, ज्यांचं 1,80,000 रुपयाच्या आतमध्ये उत्पन्न आहे ते इंडिजंटमध्ये, 1,80,000च्या पुढं असेल, 3,50,000 असेल तर ते विकरमध्ये. दाखला असेल त्यांना उपचार मिळेल. त्यात काय आता ट्रान्सपरन्सी, आपण 24 ऑगस्ट 2015लाच ॲप वगैरे हे करून सगळं हे केलेलं आहे. बऱ्यापैकी सुधारणा झाली. आता काही तक्रारी येतात त्यावरती आपण कारवाई करतो. मला वाटतं भरपूर प्रश्न झाले आज. बेसिक प्रश्न आहे. तिथं आरोग्याची भाषा केली जाते किंवा जवळच्या माणसाचं काम केलं जातं. नाही, आता आरोग्य मित्राला फारसा ॲक्सेस राहिलेला नाही. पहिलं काय होतं, फेब्रुवारीच्या पूर्व आरोग्य मित्र सगळ्या प्रोसेस करायच्या, प्रिवात आणि एनरोलमेंट वगैरे. मला वाटतं आता ही आता डायरेक्टली आपण हॉस्पिटललाच आम्ही ॲक्सेस दिलेला आहे. त्यामुळं आता असं काहीच नाही. फक्त त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जे काही ऑथेंटिक भरलं की त्यांना आम्ही मान्यता देतो. काही ठिकाणी असा प्रकार होतो की या योजनेअंतर्गत ऑपरेशन होईल पण तुम्हाला एक 50,000 रुपये एक्स्ट्रा द्यावे. ऑनलाईन ग्रीव्हन्स दाखल करा. हे सगळे नंबर दिले त्याच्यात ऑनलाईन, किंवा तिथं समोर काउंटर आहे तिथं जो अडचणीत असतात. त्यामुळे ते काही आजच्या बैठकीमध्ये लोकांनी असे प्रश्न मांडले की नंतर कोणीतरी सजग असलेली लोक प्रश्न त्याच्यावरती तुम्ही नंतरही तक्रार दाखल करू शकता. जर अशा पद्धतीचं असेल तर तुम्ही 50,000 घेतले तर आम्हाला आनंदच आहे ना, की 5 पटीनं आम्हाला मिळतात. 2.5 लाखातले 50,000 आम्ही त्याला वापस देतो. 2 लाख रुपये आम्ही वेगळ्या फंडसाठी, म्हणजे लोकांच्या ह्याच्यासाठी आम्ही वेगळीकडे ठेवलेत. अशा तक्रार आल्या तर मला स्वागत आहे त्या तक्रारीचं. कारण काय, आम्ही 5 पटीनं प्रेमपत्र आमचं जातं आणि आम्ही वसुली करायला त्यांच्या दारात जात नाही, काही नाही. कारण त्यांचे पैसे आमच्याकडे शिल्लक असतात, त्यातले बरोबर आम्ही कट करतो. आज नाशिक शहरामध्ये आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा अध्यक्ष या नात्याने पूर्वनियोजित असलेल्या आढावा बैठकीसाठी मी आज इथं आलो होतो. गेल्या 15 दिवसापूर्वी नंदुरबार आणि नाशिक या 2 जिल्ह्याचा दौरा यापूर्वीच मी पाठविला होता. आज त्या अनुषंगाने या ठिकाणी आढावा बैठक प्रशासकीय यंत्रणेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने माझ्या उपस्थितीमध्ये इथे पार पडली. आज एकत्रित आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित झाल्याच्या नंतर नवीन सॉफ्टवेअर TMS 2.0
फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये 26 फेब्रुवारीला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लॉन्चिंग झालं आणि गेल्या 5 महिन्यामध्ये विविध प्रकार आणि विविध गोष्टी यामध्ये सामोरे आल्या. नवीनच ही प्रणाली असल्यामुळं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत राज्यामध्ये ज्या पद्धतीची रुग्णसेवा होते याचा आढावा घेण्यासाठी मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज फिरणार पण आहे. त्या अनुषंगाने काल नंदुरबार आणि आज इथे बैठकीला या ठिकाणी 166 हॉस्पिटलचे प्रतिनिधी जे या योजनेमध्ये अंगीकृत आहेत ते या ठिकाणी आले होते. त्यांच्या अडचणी असू द्यात किंवा आमचे काही प्रश्न असू द्यात या संदर्भामध्ये समन्वय करीत आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. राज्यामध्ये मला वाटतं हा दुसरा जिल्हा असेल की सगळ्यात जास्त हॉस्पिटल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. मुंबई पुणे याच्या इक्विलंट या ठिकाणी आरोग्य यंत्रणेचं इन्फ्रास्ट्रक्चर शासकीय आणि खाजगी दोन्ही प्रकारे इथं उपलब्ध आहे. नाशिक शहराला एक चांगला इतिहास आहे. क्रीडा असू द्यात किंवा ऐतिहासिक स्थान असू द्यात, ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान असू द्यात, MUHS सारखं एक आरोग्य विज्ञानपीठ या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आहे. ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कार्यरत असताना या ठिकाणी काही गोष्टीमुळे लोकांच्या उपचाराला बाधा येऊ नये, काही गोष्टी घडल्या त्याचा साईड इफेक्ट होऊन लोकांच्या उपचाराकरिता कुठल्या रुग्णालयाने प्रतिसाद कमी दिला तर ते घडूच नये त्यासाठी माझा प्रयत्न म्हणून मी आजची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती. गत वर्षी या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये 1,58,692 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेऊन 461 कोटी रुपयाचा निधी या शहराला या जिल्ह्याला दिला. निधीच्या 10% जास्त निधी ह्या जिल्ह्यामध्ये येतो. त्यामुळं निश्चितच तुमच्याही लक्षात येतं की या ठिकाणी किती मोठ्या प्रकारचे हॉस्पिटल असतील. TMS 2.0 वरती गेल्याच्या नंतर नवीन आधुनिक प्रणाली आल्याच्यानंतर 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार आणि ज्या घरामध्ये 70 वर्षापेक्षा जास्त वयाचे व्यक्ती आहेत त्यांना 5 लाख रुपये वयोवंदना कार्डच्या माध्यमातून लाभ देण्याचं सरकारने निश्चित केल्याच्यानंतर गेल्या 5 महिन्यामध्ये विविध अनुभव आले. परंतु या ठिकाणी मला सांगायला दुसरी गोष्ट आनंद होईल की 58,476 रुग्णांनी गेल्या 5 महिन्यामध्ये खाजगी आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये या योजनेचा लाभ घेऊन 257 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आम्हाला या ठिकाणी करता आली. सरकारचा एका चांगल्या योजनेचा अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रात फिरत असताना निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचं काम उभं राहावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. काही ठिकाणी बाधा आली तर त्या ठिकाणी सक्तीनं वागावं लागतं. मी सकारात्मक जास्तीत जास्त राहतो हा माझा स्थायी स्वभाव आहे. परंतु काही गोष्टीमुळं माझा नाविलाज झाला. काही तुरळक घटना, त्याला तुरळक म्हणता येणार नाही, परंतु काही घटना घडल्यामुळं बरेचसे रुग्ण आता मला सांगत होते की हॉस्पिटलमध्ये लाभ घेताना इथे अडचणी येत आहेत, काही हॉस्पिटल्स डिनाय करतायत. त्या हॉस्पिटलांना मी आज बिलकुल सांगितलं की जी चांगली हॉस्पिटल त्यांच्या पूर्ण ताकदीनं मी पाठीशी आहे, परंतु जे चुकीचे करतील त्यांना मात्र आम्ही क्षमा करणार नाही, त्यांची कुणाची पाठराखण केली जाणार नाही. हा संदेश देऊन ह्यापुढं जास्तीत जास्त रुग्णसेवा करावी ही विनंती मी शासकीय आणि खाजगी रुग्णालय या दोघांनाही केली. या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये 61,68,000 बेनिफिशरीची संख्या आहे, म्हणजे फार मोठी संख्या आहे. त्यापैकी 22,51,000 लोकांचे कार्ड जनरेट झाले. 36% आकडा हा निश्चित कमी आहे. नंदुरबारसारख्या पूर्णतः आदिवासी बहुल भागामध्ये 51% हा आकडा आहे. परंतु या ठिकाणी ग्लास अर्धाही भरला नाही. म्हणून मी आज प्रशासनाला सूचना दिल्या की आपण यामध्ये जास्तीत जास्त इनिशिएटिव्ह घेऊन 8 दिवसामध्ये आपला एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम करून
सुरगाणा, पेठ, इगतपुरीच्या अनेक भागामध्ये जाऊन जास्तीत जास्त कार्ड जनरेट करून घ्या. कारण या ठिकाणी उपचार करायला गेल्याच्यानंतर कार्ड जनरेट नाही झालं तर शासन बदनाम होतं. खरं म्हणजे लोकांची स्वतःची जागृती असायला पाहिजे, परंतु ती जागृती नाही आहे. त्यांना ते स्वतः कारणीभूत असतात, परंतु शासनाला बदनाम करायला फार वेळ लागत नाही आणि मग त्यावेळेस आम्हाला यंत्रणेची आमची फार मोठी धांदल त्या ठिकाणी उडते. म्हणून माझी पत्रकारांनाही विनंती, मला ही खात्री आहे की पत्रकारांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे आयुष्यमानचे स्वतःचे कार्ड नसतात. कारण मी अनेक पत्रकार परिषदेमध्ये जास्त प्रश्न विचारल्याच्यानंतर मी त्यांना म्हणतो की प्रश्न तेव्हा विचारा जेव्हा स्वतःचं कार्ड आहे का, त्यावेळेस प्रश्न विचारले जात नाहीत. त्यामुळं मला खात्री आहे की यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे आयुष्यमानचे स्वतःचे कार्ड नाही आहेत. विनंती माझी, सुरुवात आपल्यापासून करा. आजार हा सांगून येत नाही. निश्चितच आजार हा कुणाला येईल सांगता येत नाही. ॲक्सिडेंट कुणाचा होईल, अपघात आहे, आजार म्हणजे अपघात आहे. त्यामुळं विनंती की योजना खूप चांगली आहे. लाभ शेवटच्या घटकांपर्यंत जाण्यासाठी KYC म्हणजे राशन कार्ड अपडेट असलं पाहिजे. मला हे माहिती की सो कॉल्ड लोकांचं जे जास्त सुशिक्षित आहेत त्यांचेच कार्ड जनरेट झालेले नाहीत. त्यामुळं माझी विनंती की इथून पुढच्या काळामध्ये पत्रकारांकडनं ही माझी अपेक्षा असेल की ह्या जिल्ह्यामध्ये 36% आकडा हा फार कमी आहे. ओव्हरऑल राज्याचा आकडा हा 50%पेक्षा पुढं गेला आहे, पण या ठिकाणी 36% आहे. त्यामुळं माझी विनंती की आपण लोकांमध्ये याची हे घ्यावी. आमचा काही जर योजनेच्या संदर्भामध्ये जर कोणाची तक्रार असेल तर आमचं कॉल सेंटर, अद्ययावत कॉल सेंटर आमच्या जीवनदायी भवनला मुंबईला आहे. त्याचा नंबर मी आपल्याला देऊ इच्छितो. 1800-233-2200. या व्यतिरिक्त जी लोक व्हॉट्सॲपचा उपयोग करतात त्यांना कार्ड जनरेशनसाठी अतिशय आधुनिक पद्धतीनं आयुष्मान सारथी नावाचा एक नंबर आम्ही यांना दिलेला आहे. त्यामुळं तो नंबरही, कारण तो जर दिला तर लहान लहान मुलं देखील आपले कार्ड आपल्या घरी जनरेट करून देतील. कारण ते गेम खेळण्यापेक्षा सोपं ते आयुष्मानचं कार्ड एवढं सुलभ प्रक्रिया दिलेली. त्याचा नंबर मी मुद्दामून आपल्याला देतो. प्रिंट मीडियानी यांनी किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियानी तो नंबर प्रसारित केला तर प्रत्येकाला ते डाउनलोड करता येईल आणि एक दोन OTP येतात. घरच्या घरी आपण आपले कार्ड काढू शकतात. ह्याचा प्रसार चांगला झाला तर आमच्या यंत्रणेवरचा भार खूप चांगल्या पद्धतीनं कमी होईल. या व्यतिरिक्त आमचा आयुष्मानचा ॲप देखील आहे, पण ॲप डाउनलोड करायला लोक थोडंसं हे करतात. त्यापेक्षा आयुष्मान सारथीचा व्हॉट्सॲपचा नंबर 72. त्याचा ज्यावेळेस तो वेबसाईटवर जातो ना त्यावेळेस त्याचा मेडिक्लेम दिसतो, त्यामुळे त्याला आयुष्मान कार्ड मिळत नाही. नाही, अजिबात नाही. तीळ मात्र संबंध नाही. माझा स्वतःचा 20 वर्षापासून मी स्वतःचं माझं स्टार हेल्थ इन्शुरन्स आहे, माझं स्वतःचं आयुष्मान कार्ड पण आहे. म्हणजे असं काहीच नाही, अजिबात नाही त्याच्यामध्ये. त्याचा कनेक्टिंग नाहीच आहे. आणखीन आपण ती कनेक्टिंग केलेलीच नाही आहे. आयुष्मान कार्डचा म्हणजे 36% काम झालेलं आहे. आता अशी सिच्युएशन आहे की जिल्हा प्रशासनातल्याच अधिकाऱ्यांच्या मध्ये 1-1.5 महिन्यापूर्वी जेव्हा कार्ड काढले म्हणून लोक यांनी राशन कार्ड अपडेटच केलेलं नाहीत. तुमच्यासहित आमच्यासारखी सगळी लोक. तर आधार कार्डचा पर्याय ठेवावा. आधार काय आहे, केंद्राची अशी कुठली यंत्रणा नाही आहे की आपण वेगळी यंत्रणा केंद्राकडे नाही आहे की ती लोक आयडेंटिफाय कराय. त्यामुळे सगळ्यात सोपी आहे की राशन कार्ड अपडेट असलेलं, आणि ती वस्तुस्थितीजन्य आहे. कारण राशन कार्ड कुणाचंही मिळत नाही. बाहेरच्या लोकांना आधार कार्डवरती काही प्रयोग होतात, तर मला वाटतं राशन कार्ड जे आधार कार्डला लिंक केलेलं असतं ते बरोबरच आहे, काही हे नाही. आपण सेंट्रलाइज करतो आहे आपण सगळ्या गोष्टी, त्यामुळं ते फार मोठा प्रश्न आहे तो. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. एक महिला डॉक्टर आहे भैरव म्हणून, तिने या सर्व ज्या हॉस्पिटलवर कारवाई झालेली त्या सर्व ह्याच्यामध्ये त्या सेवा देत असल्याचं आढळलं. आणि दुसरं नाव आहे स्वप्नील इंगळे, जे या सर्व हॉस्पिटल मॅनेज करतात, म्हणजे असं समोर आलेलं आहे. पण या दोघांवर अजूनही कारवाई झालेली नाही. दुसरं असं की ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पत्रकार म्हणजे जे काही प्रकरण घेतलं त्याच दरम्यान डेटा डिलीट करण्यात आलेल्याचं अफवा पसरली होती की जे काय होतं ते खरं होतं. तर या संदर्भात आपण तो डेटा कसा कव्हर करणार आहे आणि त्या लोकांवर कशी कारवाई करणार? डेटा ऑलरेडी कव्हर झालेला आहे आणि तो दुर्दैवी प्रयत्न त्यांनी
मूर्खपणा केला म्हणजे याच्यामध्ये डेटा करप्ट होऊच शकत नाही, कारण आपली फॉरेन्सिक टीम एवढी जबरदस्त आहे की, आणि हा NHAचं पोर्टल आहे, त्यामुळं जो प्रकार केला आहे, आज पोलीस प्रशासन आहे, सक्तीनं सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स आहेत, माननीय पोलीस महासंचालकाचं त्यांच्यावरती लक्ष आहे, याच्यामध्ये ज्यांनी केलं आहे ते सुटणार नाहीत, तुम्ही दिलेले नावं जी आहेत तेही बिलकुल सुटणार नाहीत, कुणीच सुटणार नाहीत, फक्त डॉक्टर लोक असू शकतात, ह्या मताशी मी कधीच सहमत नाही आहे, कारण हा प्रकार काय फक्त डॉक्टरांनी केला किंवा काय, डॉक्टर हे छोट्या गोष्टी आहेत, त्यामुळं कितीही मोठे कुणीही असतील तरी फरक पडत नाही. आम्ही ठरवलं आहे आणि घेतलेल्या नावांची पूर्णतः नोंद घेतली जाईल, त्यांच्यावरती कार्यवाही होईल, 30 दिवसाच्या आतमध्ये हा पूर्ण तपास होईल, त्यामध्ये हे सगळं मेन्शन होईल आणि तो झाल्याच्या नंतर तो अहवाल सार्वजनिक तर करावंच लागेल, सगळं हेच होईल आणि त्यामध्ये पूर्णतः प्रिकॉशन्स असतील. या व्यतिरिक्त तुम्हाला कधी कधी वाटलं तर त्याचं SITचं केंद्रच इथं आहे, त्यामुळं ती लोकांना तुम्ही डायरेक्टली जाऊन सांगू शकता, असं नाही आहे आता, पूर्वी होत खात्रीपूर्वक सांगतो मी. पूर्वी होत असं म्हणजे नाही पूर्वीचं काय, आता मी इथं अध्यक्ष आहे तर माझ्यासमोर काय अशा पद्धतीचं नाही आणि कुणाची हिंमत नाही काय म्हणायची काय, मी डोळ्यात डोळे घालून सांगतो की आता आम्ही डिसेंट्रलाइज केलेत अधिकार, DMC डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग कमिटीला. आता काय झालं आहे, पहिलं स्टेट एम्पॅनल करायचं, स्टेटचं सगळं कंट्रोल होतं, आम्ही हे डिसेंट्रलाइज केलं, प्रत्येक ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी केली आणि जिल्हाधिकारीच्या कमिटीमध्ये सदस्य सचिव माननीय जिल्हा शल्य चिकित्सक असतात, DHO आमचे त्या समितीवरती सदस्य असतात, यांनी एलिजिबल असलेल्या हॉस्पिटलची लिस्ट आमच्याकडे पाठवली की आम्ही शिक्का मारून देतो, कारण ती जबाबदारी त्यांच्यावर येते की ते एलिजिबल आहेत का नाहीत. त्यामुळे तो प्रश्न आता संपला इतिहासात गेलेल्या प्रश्नापेक्षा वर्तमानातल्या प्रश्नावरती आपण जाऊ. आपण इतिहासामध्ये काही गोष्टी असतात त्या चुका होऊ नये म्हणून वापरायच्या असतात, त्यामुळं आता वर्तमानामध्ये मी काही चुका होऊ देत नाही आहे आणि मी अध्यक्ष झाल्यापासून माझ्यासमोर काही अशा पद्धतीचं आलं नाही. FIR दाखल झालेलं आहे, तर त्या किती जणांवरती FIR आहे, त्याच्यामध्ये कोणाचा समावेश आहे? नाही, FIR स्पष्ट आहे. आपल्या यंत्रणेतले कोणी घटक याच्यात सहभागी आहेत? नाही, ती बंद झाली त्याच्या ज्या दिवशी इन्व्हेस्टिगेशन करायला आमची स्टेट हेल्थ ॲश्युरन्स सोसायटीचे अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे अधिकारी इथे आले होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी हा प्रयत्न झालेला आहे. हा म्हणजे भयानकच प्रयत्न आहे, त्यात काही विषय नाही, आता नाही, आता चालू आहे. पूर्ण राज्यातल्या याबद्दल अशा पद्धतीचा घोटाळा असू शकतो आणि असं म्हटलंही जातं की अनेक ठिकाणी हॉस्पिटलने असे घोटाळे केले, तर आपण पूर्ण राज्यामध्ये याचा पूर्ण तपास करणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्यामध्ये सहभाग असल्यामुळं बेसिक केंद्रबिंदू आणि मोठं इथं नाशिकमध्येच आहे, कारण तशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत अशा इतर ठिकाणी इतक्या गंभीर कुठं आढळलेल्या नाही आहेत आणि आमचं लक्ष आहे अशा पद्धतीचं काय असेल का, परंतु एखाद्या ठिकाणी संघटितपणे जर तुम्ही केला आहे आणि एखादा येतं ते नाशिक जिल्ह्याचीच ओळख आहे सध्या. सर, इतका मोठं प्रकरण आहे तर 30 दिवसात याची चौकशी होईल का? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, ही चौकशी पारदर्शक होईल का? तुमचं लक्ष आहे ना? हो. मग आता पारदर्शक होणारच ना, काय विषय. मला एक म्हणायचं आहे की 30 दिवसात, कारण याचं काय आहे, हा सायबर फ्रॉड नाही आहे की अननोन व्यक्तीनं एखादा OTP घेऊन तुमचे पैसे गेले अकाउंटचं. माझं स्पष्ट मत आहे ही क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे, याचे पुरावे ऑलरेडी सॉफ्टवेअरमध्ये आहेत, त्यामुळं व्हेरीफाय करायला समितीच्या यांना गेडाम साहेबासारखा एक माणूस समितीचा अध्यक्ष आहे, त्यामुळं त्यांची इंटिग्रिटी आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यावरती तज्ज्ञ 2 सेक्रेटरी पण आहेत, माहिती व तंत्रज्ञानचे पण सेक्रेटरी, ते पूर्व पब्लिक हेल्थचे पण सेक्रेटरी होते आणि आमच्या डिपार्टमेंटचे पण सेक्रेटरी आहेत, त्यामुळं ही लोक आहेत आणि पोलिसांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे. मला असं कळतं की पोलीस सोडत नाहीत कुणाला कशाही पद्धतीनं चालायचं, म्हणजे काही एक सदस्यीय समिती नाही आहे, त्यामध्ये तुमच्या मनातले प्रश्न काही जाणून घेऊ शकतो की याच्यामध्ये कुणाला कशा पद्धतीने हे करायचं हे एवढं सोपं नाही आहे. माननीय प्रधानमंत्री महोदयांची महत्त्वाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, मी केंद्रामध्ये काम केलं आहे, याची सिव्हिरिटी मला त्याच वेळेस कळाली. आयुष्मान योजना ही माननीय प्रधानमंत्र्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्यामुळे इथं नसेल तर तिथून सध्या याच्यावरती वाच आहे, त्यामुळं कुणाच्या मनामध्ये हे असेल तर ते एवढं सोपं नाही आणि लोकांना ॲक्सेस खूप माहिती आहेत, कुठं मेल करायचे, कुठं काय करायचे. मला 150 ते 200 मला फोन आले इथं याच्यापूर्वी, त्यामुळं
लोक अलर्ट मोडवरती आहेत आणि हा तपास शेवटपर्यंत तडीच जाणार मला वाटतं. त्याच्यातले आशे नाही आहेत की साईटवरती जाऊन पुरावे गोळा करण्याची परिस्थिती नाही. मयत झाले लोक ऑलरेडी आयडेंटिफाय झाले, त्याचा FIR करून टाकला आहे. आता उर्वरित जे आहेत तर त्यामध्ये जे काही सॉफ्टवेअरमध्ये असलेली, त्यामुळं तज्ज्ञ लोकांचा, सायबरच्या लोकांचा पण त्याच्यामध्ये समावेश आहे, EOWच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ह्या प्रत्येक मंडळी आपापल्या पद्धतीनं काम करेल. आमचे CS साहेबांनी ऑलरेडी प्रायमा फेसी खूप चांगला अहवाल केला. त्या अहवालाच्या आधारावरती आम्ही FIR करू शकलो. त्यामुळं पहिल्यांदा त्यांनाच हे केले होते, नियुक्ती केलं होतं ज्यावेळी प्रायमा फेसी हे करायचे असते. मग त्याचा जो मोठ्या प्रमाणामध्ये हे दिसल्याच्या नंतर SIT गठीत करण्यात आली. त्यांनी चांगला अहवाल दिला, त्यांनी पण हे केलं. त्यामुळं तर याची माहिती डेप्युटी डायरेक्टरकडे मिळतच नाही, जिल्हा शल्य चिकित्सक हे या योजनेच्या जिल्हा संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव आहेत. माझ्या माहितीस तो DD त्या कमिटीवरती नाही आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी हे एक मेंबर आहेत आणि तुम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अंतर्गत आमचे सर्व अधिकारी, आमचे DC असतात, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, त्यांची रिपोर्टिंग असते. तुम्ही चिंता करू नका, मी उपसंचालकांकडे लक्ष घालतो. मला तुमचं सगळा रोग लक्षात आला आहे. नाही, यंत्रणेतले असल्याशिवाय असं होतं का हे कळत नाही का आम्हाला? यंत्रणेतले कुणी झारीतले शुक्राचार्य राहू शकत नाहीत किंवा काही नाही. कुणी असू द्यात, किती मोठे असू द्यात, यंत्रणेपासून पार मिनिस्ट्रीपर्यंत, मंत्रालयापर्यंत असतील तरी कोण सुटण्याचं काही कारण नाही. कारण अशा गोष्टीची माननीय मुख्यमंत्री पाठराखण करणार नाही. नाही, 2 FIR झाल्यात. पहिला FIR हा सायबर फ्रॉडचा झाला होता, पण हा सायबर फ्रॉडच नाही आहे हे लक्षात आल्याच्यानंतर आपण क्रिमिनल FIR, वरळीला ऑफिस असल्यामुळं आमचं ज्युरिडिक्शन पोलीस स्टेशन, त्या ठिकाणी आम्ही वरळी पोलीस स्टेशनला तो FIR दाखल केलेला आहे उपसचिवांनी. नाही, त्यांना लॉग इन ID वगैरे ह्या गोष्टी DDंना नसतात. जिल्हा शल्य चिकित्सक आणि खास करून आमच्या TPNचा हा महत्त्वाचा रोल आहे. तुम्ही मॉड्यूल समजून घ्या. आमची यंत्रणा पहिल्या इन्शुरन्स मोडवरती काम करत होती. 24च्या एंडिंगच्या आसपास इन्शुरन्स मोड संपून आम्ही ॲश्युरन्स मोडवरती आलो आणि मग ॲश्युरन्स मोडवरती आल्याच्या नंतर आता परंतु ज्या TPA जुन्या होत्या त्याच TPA कार्यरत आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली होती नियामक परिषदेच्या बैठकीमध्ये, या TPA रद्द करा म्हणून आणि नवीन हे करा. त्या सूचनांचं पालन झालं नाही म्हणून या गोष्टी पुढं आल्या आणि त्या TPA पुढं असल्यामुळं सगळ्यात जास्त त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही काही नावं घेतले, हे घेतले, तर ते TPAचेच पार्ट होते आणि त्यांनी या पद्धतीनं हॉस्पिटल आणि याच्यामध्ये संघटितपणे यामध्ये भ्रष्टाचार केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यामुळे या सगळ्या कारवाई पुढे गेल्या. ह्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील म्हणजे फक्त त्या व्यक्तीवरती कारवाई होईल की त्या हॉस्पिटलशी संबंधित त्या हॉस्पिटलवरती कारवाई होईल? होणार ना, 100%. DM पॅनल झालेत, त्यांची चौकशी सुरू आहे आणि अहवालाच्या अंती काय होतं, आज आम्ही काही रजिस्ट्रेशन रद्द केले तर प्रायमा फेसी अहवाल न येता ते चॅलेंज होऊ शकेल. या गोष्टीची आम्ही थोडी प्रिकॉशन घेतली आहे. त्यामुळं बाकी गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती FIR तर केलेत, बाय नेम FIR आहेत. त्यामुळं ही कुणी वाचले जाणार नाही. मी आता हे आयुष्मान सारथीचा नंबर दिला आहे, टोल फ्री नंबर दिला आहे, ॲप पण आहे. या तिन्हीचा वापर करा. सुलभ प्रश्नांचे छान उत्तर तिथं मिळतील. कुणी आता डिनाय करणार नाही. आजच्या बैठकीमध्ये मी सगळ्यांना धीर पण दिला आहे आणि सक्तीनं सूचना पण दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये फक्त नाशिकमध्ये 36% झालेले. निश्चितच कार्डची संख्या कमी आहे. जिल्हा यंत्रणेला RD साहेब वगैरे, आता कलेक्टर महोदय, आज माननीय मुख्यमंत्र्यांनी, आजचे लोकप्रतिनिधी पण काही तुमच्यामुळे आले नसतील आणि काही बैठकीला सध्या गेलेले आहेत. त्यामुळं बाब चिंतनीय आहे. आम्ही सांगितलं आहे 8 दिवसामध्ये याच्यावरती एक आराखडा होऊन ते मला सादर करणार आहेत की आम्ही 8 दिवसामध्ये सुधारणा करू. आपण संधी द्यायला पाहिजे. 50% तरी मिनिमम व्हायला पाहिजेत, परंतु 36% नाशिकचा आकडा हा कमी आहे. मला चौकशी भरकटू द्यायची नाही आहे. सद्य परिस्थितीमध्ये आम्ही याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट आहोत की या गोष्टीचा परिणाम रुग्णसेवेवर होऊ नये. लोकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी तुमच्या माहितीच तो सांगतो की महाराष्ट्रातल्या माननीय मुख्यमंत्र्यापासून झोपडपट्टीतल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळतो हीच गोष्ट माहीत नाही आहे. म्हणजे इथं बसलेल्या सगळ्या लोकांना इलिजिबल आहोत आम्ही. म्हणजे ITR रिटर्न फाईल करत असू, आम्ही कोट्याधीश असू किंवा झोपडपट्टीतला एक साधा व्यक्ती असू, सगळ्या लोकांना 5 लाखापर्यंतचा लाभ मिळतो हेच माहीत नाही. म्हणून माझी आपणाला विनंती की सगळ्या लोकांना तेवढं अवेअर करा.
आणि ह्या चौकशीचा परिणाम रुग्णसेवेवरती होऊ नये हाच माझा आजचा खास उद्देश होता. आज मी पत्रकार परिषद प्रत्येक वेळेस घेतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता हा माझा 34 जिल्हे फिरलो. मी 34 ठिकाणी पत्रकार परिषद घेतो. चांगल्या आणि वाईट गोष्टीला फेस करायला मी समर्थ आहे, कारण त्या पद्धतीनं आपण वागतो. आपण लोकांना न्याय मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो. कोणती कठोर कारवाई केली जाते? एवढी माहिती आहे. माझा हा पूर्वनियोजित दौरा होता. तोपर्यंत बऱ्याच ॲक्टिव्हिटी झाल्या, तुम्ही निदर्शनाला आल्यात. माननीय विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, विशेष तपास पथक आणि त्यांचे काही प्रतिनिधी आज इथं उपस्थित आहेत. माननीय पोलीस महासंचालकाने या ठिकाणी UOWच्या आणि सायबर क्राईमच्या तज्ज्ञ लोकांची या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा निश्चितच मला ही खात्री आहे की हा काही सायबर फ्रॉड नव्हता. हा ठरवून केलेला एक वेगळा पद्धतीचा भ्रष्टाचार होता की आमच्यासारख्या आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी 100दा विचार करावा अशा पद्धतीचा होता. त्यामुळं याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चित याची पाठराखण करणं ही असूच शकत नाही. अन्यथा आजची पत्रकार परिषद मी घेतलीच नसती, कारण याच्यामध्ये कुणाची पाठराखण करण्याचा प्रश्नच नाही आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी, आमदार राहुल आहेर साहेबांनी या संदर्भामध्ये लक्षवेधी सभागृहामध्ये मांडली होती. अर्थात लोकप्रतिनिधी जागरूक आहेत. चुकीच्या झालेल्या गोष्टीच्या संदर्भामध्ये त्यांनी सभागृहामध्ये आवाज उठवला आणि मलाही आश्चर्य वाटलं की सभागृहाचा शेवटचा दिवस असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या प्रश्नावरती बैठक घ्यावी सकाळी 11 वाजता. कारण मी त्या दिवशी लास्ट दिवस होता, त्यामुळे मी प्रवासात निघालो होतो. पण रात्री 8:30 वाजता देखील मला पत्र प्राप्त झालं की याच प्रश्नाच्या संदर्भामध्ये उद्या सकाळी माननीय मुख्यमंत्री, मला वाटलं होतं की अधिवेशन झाल्याच्या नंतर ती घेतील. या राज्याचे पोलीस महासंचालक सदानंदजी दाते साहेब स्वतः त्या बैठकीला उपस्थित होते. आमच्या डिपार्टमेंटचे सगळे सेक्रेटरी होते, सायबरची टीम होती, सायबरचे सेक्रेटरी होते, आमचे माहिती व तंत्रज्ञानाचे सेक्रेटरी होते आणि माननीय लोकप्रतिनिधी, माननीय मंत्री महोदय सर्वजण याच्यामध्ये उपस्थित होते. तेव्हाच माननीय मुख्यमंत्र्यांनी यासाठी SIT गठीत करण्याचं जाहीर केलं होतं आणि परवा त्याचा GR देखील निघाला आणि SIT गठीत झाली. आता त्यांच्या तपासाला सुरुवात होईल. आम्ही गांभीर्याने पाहितलं आहे. याच्यासाठी एक उदाहरण देखील आपल्याला सांगू देतो की त्या GRमध्ये 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला हा तपास पूर्ण करायचा आहे. म्हणजे तुम्ही एक विचार करा की याच्यामध्ये, कारण हे आम्हाला कुणाला आवडलेलं नाही आहे, आवडण्यासारखी स्थिती नाही आहे, बिलकुल नाही आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती आमचं सक्तीनं नजर असणार आहे. नजर नसेल तरी तुमची नजर खूप भारी असते, त्याच्यामुळं याच्या गोष्टीचा मला अनुभव आहे. त्यामुळं एक आपणही जागरूक पत्रकार म्हणून आपणही या गोष्टीकडं त्या दृष्टीनं बघू शकता. तुमच्या सूचना असतील तर इथल्या SITचं पथक लोकलचंच आहे, त्यामुळं त्यांना तुम्ही सूचना आणि तुमच्या काही असतील तर लेखीही देऊ शकता. तशा पद्धतीचे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.